धुळे मनपा स्थायी समितीची साप्ताहिक सभा सभापती लताताई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। दिनांक 18 जून 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता स्थायी समितीची साप्ताहिक सभा सभापती लताताई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी अतिरिक्त आयुक्त निकम, नगर सचिव मनोज वाघ उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीला सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, विषय पत्रिकेवरील विषयांवर क्रमांकानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली। त्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत महाले नगर कब्रस्तान पासून ते बहालपुरी पंचायत भवन पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामी आलेल्या निविदावर मान्यता देणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत टेवराम हायस्कूल ते महाले नगर पावेतो रस्ता काँक्रिटीकरण आलेल्या निविदावर मान्यता देणे, शहर भागातील गुरुद्वारा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मुख्य रस्ता, देवपूर भागातील नगरबारी ते पंचवटी पर्यंत मुख्य रस्ता, उच्च दाब वाहिनी, विजेचे पोल, डीटीसी स्थलांतर करणे, ही निविदा काढून त्याच्यावर अहवाल निर्णय घेणे आदी विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली। क्रमांक 59 अतिशय चांगला विषय आहे। स्मार्ट सिटीकडे वाटचाल। धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार माननीय भैयासाहेब अनुपजी अग्रवाल यांच्या माध्यमातून एक पाऊल स्मार्ट सिटीकडे या संकल्पनेतून जवळजवळ 6,67,00,000 रुपये हा अतिशय मोठा निधी मंजूर करून धुळे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत, शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गुरुद्वारापर्यंत आणि इकडे जो रस्ता आहे गुरु आपला नगावारी ते पंचवटी पावेतो, रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहे त्या डिवायडरच्या मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्या विद्युत तारा होत्या त्यांचा अतिशय गाळं पसरलेलं होतं आणि त्याने शहरात एक विद्युतीकरण होतं। कारण की शहराचे दोन रस्ते मुख्य रस्ते विक्री करताना आणि या ज्या समस्या आहेत किंवा ही जी गोष्ट आहे ही आमदार महोदयांच्या लक्षात आल्यानंतर आमदार महोदयांनी अतिशय प्रायोरिटीने हा विषय मार्गी लावला आणि आज स्थायीमध्ये हा विषय आलेला आहे। तर हा विषय मंजूर करत असताना या ठिकाणी काही 2-3 मुद्दे आहेत। ते प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे अजून जे आहे पूर्णपणे शासनाचा होते आणि ते काम जे एनपीडब्ल्यूच्या माध्यमातून होत आहे। या महानगरपालिकेचा 1 रुपये हिस्सा नाही, त्यामुळे महानगरपालिका निधीवर जो भार पडणार आहे तो 1 रुपयाचा भार महापालिकेच्या निधीवर पडणार नाही। तर हा जो विषय या विषयाने धुळे शहराच्या सौंदर्यीकरणात नक्कीच भर पडणार आहे, म्हणून हा विषय मंजूर करावा ही विनंती करतो। जय महाराज। सचिव आणि सर्व सन्माननीय सदस्य अधिकारी, डीडीपी आणि डीटीसी काय आहे ते जरा